की हिंदू हृदय सम्राट स्वराज्य स्थापनेचा मंत्र ज्यांनी जीवनामध्ये प्राप्त केला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, या दृष्टिकोनामधून ज्यांनी जीवन आपलं स्वतःचं अंतर्भूत केलेले असे हिंदू हृदय सम्राट स्वराज्याची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि त्यानिमित्त त्यांच्याच उपासनेचं दैवत असणारं भवानी, आपण म्हणतो ना काय, जय भवानी जय शिवाजी. मग भवानी कोणती आहे आणि तिचा परिचय करून देणारे संत, विचार करा. जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद राज्य स्थापन करण्याकरता संतांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. मूर्तिमंत वैराग्याचे सागर जगद्गुरु तुकोबारा यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून स्वराज्य सुराज्य झालं. स्वराज्य हे सुराज्य झालं. हिंदू धर्म संस्थापक, मी तर म्हणतो अजूनही त्याच्या पुढे जाऊन बोलतो, लक्षात घ्या की प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकानंतर जो राज्याभिषेक झाला आणि विधीनं झाला आणि राज्य कारभार चालविण्याची शक्ती प्राप्त झाली ती प्रभू रामचंद्राच्या नंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्वतंत प्रभू रामचंद्र जसे जीवनात आचारसंहिता पाळली त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आचारसंहिता पाळली. विचार करा की आज स्वराज्याची स्थापना या समाजासाठी आणि संपूर्ण समाजात असणाऱ्या गोरगरीब घटकासाठी केलेली वस्तुस्थिती, त्यांचा अंतःकरण शुद्धी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद मिळाला ते संतांचा मिळाला. महाराज कोणते संत? जगद्गुरु तुकोबारायासारखे संत आहेत. म्हणून त्या संतांचाही परिचय करून द्यायचा आहे थोडा, कारण त्यांचा तर परिचय आहेच, परंतु ज्या कुळीची कुळदेवी आहे, जे दैवत आहे, उपासना आहे छत्रपतींचं, त्यांचा परिचय कोणी करून दिला? केली ठावी संतांनी. आणि दुसरं कारण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तर अभंगाचं थोडं चिंतन व्हावं असं मला वाटलं.